हाय गाईज, वेलकम बॅक टू ग्रो विथ नम्रता या यूट्यूब चॅनलमध्ये. 100 डेज चॅलेंजला सुरुवात झालेली आहे आणि आज त्याचा 3रा दिवस आहे. मी खूप खुश आहे. तर आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण माझ्या आयुष्यातील माझ्या सगळ्यात जवळची गोष्ट आणि मला आवडणारी पुस्तकं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मला सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक आहे हे राधेय. रणजित देसाई यांचं हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकात कर्णाचं वर्णन केलेलं आहे, कर्णाचा संघर्ष. तर ह्या पुस्तकातनं आपल्याला काय शिकायला मिळतं की आपण आयुष्यात कुठून आलो किंवा आपल्याला किती अडचणी आल्या, लोक आपल्याबद्दल काय मत बनवतात, ह्या सगळ्यांपेक्षा आपण स्वतःवर किती विश्वास ठेवतो हे सगळं आणि आपण स्वतःला कसं घडवतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे कर्णाच्या आयुष्यात इतके सारे प्रसंग होते, वाईट प्रसंग होते, कष्ट होते त्याच्या आयुष्यात, पण त्याची जिद्द आणि त्याचा स्वतःच्या क्षमतेवर असणारा विश्वास खूप म्हणजे खूप जास्त इन्स्पायर ठरतो. आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला तेच इन्स्पिरेशन मिळतं की लोक आपल्याबद्दल कसाही विचार करू द्यात, पण आपला स्वतःच्या क्षमतांवर असणारा विश्वास आपल्याला खूप पुढे घेऊन जातो. आणि तेच ह्या पुस्तकातून शिकायला मिळतं. म्हणून मला हे पुस्तक म्हणजे खूप जास्त आवडतं. त्यानंतरचं दुसरं पुस्तक आहे द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन. हे पुस्तक मला माझ्या फ्रेंडने गिफ्ट केलेलं आहे बर्थडेला. तर हे पुस्तक अजून माझं कंप्लीट वाचून झालेलं नाही आहे, पण जेवढं मी पुस्तक वाचले त्यातनं मला एक गोष्ट समजलेली आहे की म्हणजे फक्त पैसा कमवणं महत्त्वाचं नाही आहे, तर ते कमवलेल्या पैशाचा आपण भविष्यासाठी कसा उपयोग करतोय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण फक्त पैसा कमवतो आणि खर्च करतो नाही, तर त्या पैशाचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता ह्यावर बरंचसं डिपेंड असतं की तुमचं सक्सेस. तर ते ह्या पुस्तकातून शिकायला मिळतं. तर हे पुस्तक मी पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला देईन. त्यानंतरचं सगळ्यात भारी पुस्तक जे मला खूप म्हणजे खूप जास्त आवडले, असं पुस्तक शेअर करते तुमच्यासोबत जे मला खूप जास्त आवडलेलं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी मी पुस्तक वाचायला सुरुवात केली, ज्यावेळी मी अवांतराशी पुस्तकं वाचायला सुरुवात केली, तर त्यावेळी मी सगळ्यात पहिलं जे पुस्तक वाचलेलं होतं तर ते हे पुस्तक आहे, एक होता कार्व्हर. हे पुस्तक मी असं वाचलेलं आहे ना की वाचायला बसले, पूर्ण शेवट झाल्याशिवाय मी उठलेच नाही. इतकं मला आवडीनं पुस्तक वाचलेलं, म्हणजे हे पुस्तक खाली ठेवूच वाटलं नव्हतं, एवढं भारी हे पुस्तक आहे. तुम्हीही वाचून बघा, तुम्हीही, की खूप छान आहे. तर ह्या पुस्तकातनं आपल्याला काय समजतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती कशी येईल ही काय आपल्या हातात नसते, पण त्या आलेल्या परिस्थितीतनं आपण कसा मार्ग काढतोय, त्या परिस्थितीशी आपण कसं डील करतोय हे तर आपल्या हातातच असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाची ताकद ही या पुस्तकातनं कळालेली आहे की जर तुमच्याकडे शिक्षण असेल ना तर तुम्ही जगात आयुष्यात तुमच्या काहीही करू शकताय. म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिणारा माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तसं आहे की शिक्षणाचं खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे ताकद काय असते ती ह्या पुस्तकातनं समजते. आणि परिस्थितीशी कसं डील करायचं, म्हणजे आपण परिस्थितीपुढे आपण हारून जातो का त्या परिस्थितीशी आपण कसं डील करतो ह्यावर सगळ्यात जास्त म्हणजे डिपेंड असते आपली लाईफ. तर अशी ही पुस्तकं आहेत की जी माझं आयुष्य घडवायला मदत केलेली आहे. आणि ह्या पुस्तकातनं मी खूप सारं शिकलेली आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की 10वी झाल्यानंतर लग्न, त्यानंतर फ्रेंड सर्कलही म्हणावा तसा नव्हता, पण हे सगळे इतके पॉझिटिव्ह विचार, हे माझं आयुष्य घडण्यासाठीची धडपड, स्वतःला सिद्ध करायचं आहे, आयुष्यात खूप काही मिळवायचं आहे, ह्या सगळ्या प्रेरणा कुठून येतात मला, तर ह्या सगळ्या या पुस्तकातून येतात ह्या प्रेरणा मला. त्यासाठी मी हे पुस्तक वाचत असते. जसं आता थोडंसं बिझी असल्यामुळे थोडंसं पुस्तक वाचणं कमी झाले, पण जसा वेळ मिळेल तसं मी पुस्तकं वाचत असते. अजूनही मी कुठली पुस्तकं वाचावी हे तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही वाचलेल्या पुस्तकाचे तुम्हाला कसे अनुभव आले, तुम्ही काय शिकलात हेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा.